नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो। हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम माझे गडी कोण कोण माझी गडी कोण कोण माझे गडी कोण 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 निवडा भिन्न या तुम्ही निवडा भिन्न या तुम्ही भिन्न या तोनी माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तुम्ही निवडा भिन्न या तुम्ही अपनामध्ये मिळो आपणामध्ये मिळो अपनामध्ये मिळो आपणामध्ये मिळो एक खेळो एकासी एक खेळो एकासी एक खेळो एकासी एक खेळो एकासी घाबरियांच्या मोडा काढ्या मोडा काढ्या घाबरियांच्या मोडा काढ्या मोडा काढ्या धाडा भ्याडा वळतिया धाडा भ्याडा वळतिया झाडा वळतिया झाडा वळतिया झाडा झाडा वळतिया अपनामध्ये मिळो अपनामध्ये मिळो मध्ये मिळो एक खेळो एकासी एक खेळो एकासी एक खेळो एकासी मने देवापासी मने देवापासी विटाळसी नसावी विटाळसी नसावी तुका मने देवापासी देवापासी विटाळसी नसावी विटाळसी नसावी आपणामध्ये मिळो आपणामध्ये मिळो आपणामध्ये मिळो
माझेकडे कोण कोण निवडा भिन्न यातुनी आप आपणामध्ये मिळू एक खेळो एकासी घाबरियांच्या मोडा काड्या घाबरियांच्या मोडा काड्या झाडा भ्याडा वळतिया आप आपणामध्ये मिळू एक खेळो एकासी तुका म्हणे देवापासी तुका म्हणे देवापासी विटाळसी नसावी आप आपणामध्ये मिळू एक खेळो एकासी विठ्ठला विठ्ठला तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोऽस्तुते सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवमपाणि सहितं नमामि गङ्गातरङ्गरमणीयजटाकलापं गौरीनिरन्तरविभूषितवामभागम् नारायणप्रियमनङ्गमदापहारं वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी आप आपणा मध्ये मिळू एक खेळो एकासे प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे कीर्तन निवडलेला अभंग देहनिवासी वैराग्याचे शिरोमणी जगद्गुरु तुकोबरा यांचा काल्याच्या प्रसंगातील 4 चरणाचा अभंग आहे। प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय देव आणि भक्त भगवान श्रीकृष्ण आणि बालगोपाळ यांच्यातला संवाद प्रगट करतात। काल्याच्या प्रसंगामध्ये भगवंताच्या सानिध्यामध्ये उपस्थित बालगोपाळ यांच्याशी साधलेला संवाद भगवंतानं यच्छ यावत जगतामध्ये असणाऱ्या भक्तांना विचारलेला प्रश्न साधलेला प्रश्न माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी म्हणजे माझ्या योग्यतेचे कोण कोण गडी आहेत कोण कोण योग्य आहेत ते निवडा आणि ते माझ्यासोबत खेळायला द्या। म्हणजे तुम्ही निवडून करणार काय तुम्हाला गडी निवडून दिले तुमच्या योग्यतेचे निवडून दिले त्यांच्यासोबत करणार काय तो खेळ सांगितला आप आपणा मध्ये मिळो एक खेळो एकासे म्हणजे खेळ हाच खेळायचा की स्वस्वरूपामध्ये एकरूप व्हायचं आपल्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी विलीन व्हायचंय एक असणारा परमात्मा त्या परमात्म्याशी एकरूप होऊन त्याच्याशी खेळायचं त्याचा आनंद त्या ठिकाणी परमात्म्याचा आनंद घ्यायचा आणि जे परमात्म्याचा आनंद घेण्यासाठी भीतात घाबरतात भगवंताची भक्ती करायला देवाकडे जायला त्या ठिकाणी घाबरतात असे घाबरट माणसं म्हणजे त्याच्यापासून जरा दूर राहा। घाबरे यांच्या मोडा काड्या धाडा भ्याडा वळती या जे घाबरट आहेत त्यांच्याशी काडीमोड करा त्यांच्याशी संबंध विच्छेद करा। बालगोपाळ म्हणतात देवा घाबरले म्हणून काय झालं त्यांना अजून देवाची आवड नाही तुझी आवड नाही म्हणून काय झालं शेवटी तुझीच आहेत ते सर्व जग तुझं संतान आहे मग त्यांचा उद्धार कसा होणार तेव्हा तू जवळ त्यांना जवळ तू कधी घेणार त्यासाठी त्यांना काय करावं लागेल त्यासाठी उपाय त्या ठिकाणी भगवंतानं सांगितलं धाडा भ्याडा वळतिया जे भाड आहेत भित्रे आहेत देवाची भक्ती करायला घाबरतात अशांना धाडा धाडा म्हणजे पाठवा कशाला पाठवा म्हणजे वळतिया ज्या गायी आहेत इंद्रिय रूपी गायी ज्यामुळं मनुष्याचं जीवन त्या ठिकाणी बरबाद होतं किंवा वेगळ्या वळणावर जातं अशा वेगळ्या वळणावर असणाऱ्या ज्या गायी विषयाकडं संसाराकडं प्रपंचाकडं व्यसनाकडं धावणाऱ्या गायी इंद्रिय रूपी गायी त्या गायींना वळवायला पाठवा इंद्रियावरती निग्रह करायला त्यांना सांगा। म्हणजे तरी देवा ज्यांना तुझा आळस होतोय तुझ्या भजनाचा आळस आहे ज्यांना तुझ्या भजनाचा आळस आलेला आहे वीट आलेला आहे म्हणजे तुकोबरा म्हणतात भगवंताच्या मुखातले शब्द सांगतात म्हणजे अशा प्रकारची माणसं देवाजवळ नसलेली बरी तुका म्हणे देवापाशी विटाळसी नसावी विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वक्ता या नात्याने द्यावासा अल्पसा परिहारतो असा कार्यक्रमाचं औचित्य कार्यक्रमाचं निमित्त ज्यामुळे आपण एकत्रित आहोत स्वर्गीय पुरुषोत्तम सदाशिव नवघरे यांच्या 4थ्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित आहे। त्यानिमित्तानं 7 दिवस
कथेचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. श्रीमद भागवत कथेचं आयोजन झालेलं आहे. आणि आज त्या श्रीमद भागवत कथेच्या समारोपाच्या निमित्तानं, चौथ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं असणारी आजची ही कीर्तनाची सेवा ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे, सदाशिव आश्रबाजी नवघरे व श्रावण सदाशिव नवघरे. पुण्यस्मरण आहे स्वर्गीय पुरुषोत्तम सदाशिव नवघरे. फोटो पाहिला आल्याच आणि लक्षात आलं की फार कमी वयामध्ये त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. तसा मृत्यू तर प्रत्येकाला येणंच आहे, येतच असतो, तो नियमच या जगाचा, या शरीराचा. परंतु कमी वयामध्ये मृत्यू आल्यानंतर परिवाराला तर हळहळ होतेच, परंतु संपूर्ण ग्रामस्थांना सुद्धा त्या ठिकाणी हळहळ निर्माण होते. 22 वर्षाचं वय, अजून विवाह सुद्धा झालेला नव्हता. अविवाहित अवस्थेमध्येच देहावसान झालं. आणि त्यांचं पुण्यस्मरण आहे. वडिलांचं पुण्यस्मरण, आजोबांचं पुण्यस्मरण ऐकलं जातं, परंतु एखाद्या वडिलाला आपल्या मुलाचं पुण्यस्मरण करण्याची वेळ यावी याच्यासारखा दुःखद प्रसंग दुसरा नाही आहे. कारण मुलाचं भविष्य एक वडिलांचं स्वप्न असतं, परंतु वडिलाच्या कृतीमध्ये अशी गोष्ट यायला लागली की त्या मुलाविषयी भविष्य पाहिलं होतं, त्याच मुलाचं पुण्यस्मरण करण्याची वेळ आज वडिलावरती आलेली आहे. परंतु हे विधीचं विधान आहे, प्रारब्ध आहे. माणूस जेवढं आयुष्य घेऊन आलेला आहे तेवढं आयुष्य संपल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. ठीक आहे, आपल्याला ते अगोदर माहीत नसतं की कुणाचं आयुष्य किती आहे, कोण किती आयुष्य घेऊन आलेलं आहे, कोण किती वर्ष घेऊन आलेलं आहे. म्हणून आपल्याला दुःख वाटतं, कष्ट होतं, त्रास होतो. परंतु यस्य यद दैव विहितम, जे दैवानं विहित केलेलं आहे ते त्या ठिकाणी भोगावंच लागतं. लिहिले संचित, लिहिले संचित, न चुके कल्पांती, लिहिले न चुके कल्पांदे, जे आपल्या प्रारब्धामध्ये नशिबामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, प्रयत्न करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, आपलं कर्तव्य आहे. परंतु शेवटी प्रारब्धाच्या पुढे त्या ठिकाणी माणूस जाऊ शकत नाही. कधी कधी काही असे प्रसंग आपण पाहतो, मोठमोठे ॲक्सिडेंट होतात, वाटतं की आता माणूस हा वाचत नाही.
पुन्हा नव्या दमानं तो उभा राहतो. कधी कधी काही माणसं चालता चालता पडले आणि अहो म्हणले काहीच नव्हतं. आम्हाला वाटलं थोडंसं लागलं, दवाखान्यात नेलं, दवाखान्यातून तसंच आणावं लागलं. प्रारब्धापुढं त्या ठिकाणी कुणाचं काही चालत नसतं. आणि या नरदेहाचा, या मनुष्य देहाचा, या जगाचा नियम आहे, जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू त्या ठिकाणी निश्चित आहे. कुणाचा मृत्यू कधी आहे याच्याविषयी संतांनी सांगितलं, नाही देहाचा भरवसा कोणता दिवस येईल कैसा. अहो म्हणजे हे शरीर एवढं अनिश्चित आहे. ठीक आहे, आपण फार असं मानतो की माझं वय 40 वर्षाचं आहे, अजून कमीत कमी मी 40-50 वर्ष तर जगणार, एवढ्या वर्षात हे करायचं, तेवढ्या वर्षात ते करायचं. आयुष्याच्या प्लॅनिंग आपण करतो, परंतु मृत्यूची प्लॅनिंग अगोदरच बनलेली की आपल्याला हा प्रवास कधी संपवायचा आहे. उपजल्या पिंडा मरण सांगा, उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सर्वचिते, मरते उपजते सर्वचिते. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण उपजल्या पिंडा मरण सांगाते. याचा पिंड उपजलेला आहे म्हणजे जन्म घेतलेला आहे, त्याचं मरण त्या ठिकाणी निश्चित आहे. म्हणजे किती अनिश्चित आहे आपलं आयुष्य, किती अनिश्चित आहे. म्हणजे हातामध्ये घेतलेला घास तो सुद्धा मुखामध्ये जाईल की नाही. ग्रास गिळी सत्ता हाती नाही. हातातला घास घेतलेला मुखामध्ये जाईल की नाही. मुखामध्ये घातलेला घास आत जाईल का नाही, गिळल्या जाईल का नाही याची सुद्धा शाश्वती नाही. क्षणभंगूर हे जायला कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. हो क्षणभंगूर हे जायला कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. क्षणभंगूर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. हातामध्ये सत्ता नाही की तो घास सुद्धा मुखामध्ये जाईल, एवढं अनिश्चित असणारं शरीर. म्हणून नाथ महाराज, श्री संत एकनाथ महाराज, त्यांच्या एका छोट्याशा ग्रंथामध्ये, ज्या ग्रंथाचं नाव आहे चिरंजीव पद, त्या ग्रंथामध्ये म्हणतात, माणसानं मृत्यूला कधी विसरलं न पाहिजे, मरणाला कधी विसरलं न पाहिजे. बाकी काही विसरा, आपण नेमकं मरणाला विसरतो, बाकी सगळं जग लक्षात धरतो. कधी कधी आपण विसरून जातो की आपल्यालाही मरायचंय. विचार करा, जर आपल्याला कळालं की एका वर्षानंतर, कोणाला एकाला महिन्यानंतर मरायचंय, माणसाचं संसारामध्ये चित्त लागतं का? एखाद्याला डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला कॅन्सर झालाय, 2 महिन्याच्या वर तुमचं आयुष्य नाही, त्याला गोड लागतं का अन्न? असं म्हणतो की नाही आता 2 महिन्यात खूप चांगलं खाऊन घ्यायचं, खूप संसाराचा आनंद घ्यायचा. नाही, कशातही गोडी लागत नाही, कारण मृत्यू कुणाला त्या ठिकाणी आवडत नाही. मृत्यू शाश्वत आहे, मृत्यू हा येणार आहे, परंतु आवडत कुणाला नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, मृत्यूला कधी विसरता कामा नये. म्हणजे किती लक्षात धरावं मृत्यूला. नित्य मरण जाणे समीप, असं वाटावं की कोण्याही क्षणाला, कोणत्याही वेळेला मला मृत्यू येऊ शकतो. असं नाही की मग 10 वर्षानं, 50 वर्षानं, 40 वर्षानं, आता तर मी जवानच आहे, आता तर मी मध्यमच आहे, अजून म्हातारपण येणार, पुन्हा मरण येणार. अशा प्रकारे मरणाला जर आपण दूरवर पाहिलं, तेवढंच आपण देवाला विसरतो.
जो मरणाला विसरला तो देवाला विसरला. ज्याच्या मरण लक्षात आहे त्याच्या देव सुद्धा लक्षात राहतो. विठ्ठला म्हणून जीवनामध्ये माणसानं काही लक्षात ठेवा नका ठेवा, परंतु दोन गोष्टी लक्षात ठेवा, एक देव आणि दुसरं मरण, शाश्वत मरण. बरं असं नाही की म्हणजे आमचा विश्वास नाही त्या गोष्टीवरती, पुराणावरती, संतावरती. पुराणातून संतांकडून ऐकायची गरज नाही, प्रत्यक्ष पाहतो. महिन्या 2 महिन्याला गावातून एखादा तरी माणूस मरतो. विश्वास ठेवायची गोष्टच नाही, प्रत्यक्ष आपण पाहतो की माणसं जातात, माणसं मरतात. आणि एक दिवस त्याच्यासारखं आपल्याला शरीर, एक दिवस आपल्यालाही मरायचंय, तरी पण माणूस स्वतःला असं समजतो की एखादं चिरंजीव पद घेऊन आलेला आहे. म्हणून माणसानं मृत्यूला कधी विसरता कामा नये, देवाला कधी विसरता कामा नये. मरण कधी येईल ते मरणावर सोडावं. देह जवे ओढ ओढे देखता देखता, जवे ओढ ओढे देखता देखता, शरणा लागता देते, शरण लागता देते. संसार पाहता पैसा संसार पाहता, संसार पाहता पैसा संसार मरण कशा प्रकारचं आहे, जीवन कशा प्रकारचं. म्हणजे पाण्यावर येणारे बुडबुडे, बुडबुड्याचा भरोसा काय, किती वेळ बुडबुड राहील पाण्यावरती. बुडबुडे येतात, बुडबुडे जातात. तशा प्रकारचे जीव या जगामध्ये येतात आणि या जगातून त्या ठिकाणी जातात. म्हणून माणसानं मरणाला लक्षात ठेवावं. ज्यांचं पुण्यस्मरण करत आहोत, जाऊनही त्या वयामध्ये कोणी, परंतु प्रारब्धापुढं, नशिबापुढं त्या ठिकाणी कुणाचं चालत नाही. आणि त्यांचे पिताश्री, त्यांचे वडील आणि त्यांचे बंधू या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन करत आहेत. मला वाटतं 3 वर्ष भागवत कथेचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. हे 3रं वर्ष भागवत कथेचं. आणि संप्रदायामध्ये नियम आहे, भागवत कथा असेल, 7 दिवस कोणता कार्यक्रम असेल तर त्याचा शेवट काल्याच्या कीर्तनाच्या द्वारे व्हावा. नाही तर आज पुण्यस्मरण आहे, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अभंग निवडायला पाहिजे होता, परंतु गेल्या 7 दिवसामध्ये जो भागवत सप्ताह चालत आलेला आहे त्याचा शेवटसुद्धा करायचा होता. म्हणून हा काल्याचा अभंग त्या ठिकाणी निवडलेला आहे. आणि ही सेवा माझ्याकडं आलेली आहे, आजची कीर्तनाची सेवा. त्यांचेच पाहुणे असणारे आमचे गायनाचार्य कारभारी महाराज, त्यांचा फोन झाला, त्यांच्या माध्यमातून सेवा आली. याच गावचे गायनाचार्य आमचे सर्जेराव महाराज, त्यांचाही फोन झाला कीर्तनाच्या सेवेकरता. आणि आज या कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित आपल्या परिसराची वैभव सर्व गुणीजन मंडळी, ज्यामध्ये आमचे प्रभू महाराज मोरे उपस्थित आहेत, आमचे रखमाचे महाराज उपस्थित आहेत, कारभारी महाराज उपस्थित आहेत, पंडित महाराज उपस्थित आहेत. जवळपासची जी गावं आहेत, दुधनगाव, काष्टगाव, पिंपळगाव, रणेरवाडी, गोविंदपूरवाडी इत्यादी गावातून आलेली सर्व भजनी मंडळ, गावातील सर्व भजनी मंडळ, परिसरातून आलेली भजनी मंडळ, परिसरातून आलेली महाराज मंडळी, गावातील सर्व महाराज मंडळी आणि या नवघरे परिवारावरती प्रेम करणारी धर्मप्रेमी सज्जन भक्तिमती माता, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्राप्त वेळेमध्ये सेवा करायची. विठ्ठला सेवेकरता अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. तुकोबराय काल्याच्या प्रसंगासाठी जे काही बाल गोपाळ उपस्थित आहेत, भक्त मंडळी उपस्थित आहेत, त्या भक्त मंडळींना त्या ठिकाणी आव्हान करतात. ते आव्हान काय करतात ते सांगितलं अभंगाच्या पहिल्या. माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी
माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून तुकोबराय भगवंताच्या मुखातले शब्द प्रगट करतात. भगवंत आपल्या भक्तांना आपल्या बालगोपाळांना आदेश देतात की माझ्या योग्यतेचे माझे गडी कोण कोण आहेत ते निवडा. तुकोबरानी शब्द काय वापरलाय भगवंताच्या मुखातला माझे गडी. म्हणजे गडी कुणाला म्हटलं जातं गडी निवडायचं म्हणतात. जसं गुढी पाडवा आला की आपण काय करतो गडी निवडतो. तो गडी शब्द वेगळा. शेतामध्ये काम करण्याकरता एखादा सालकरी माणूस लावतो त्याला सुद्धा आपण काय शब्द वापरतो गडी. हा आमच्या कामावरचा गडी आहे. हा एक शब्द आहे. दुसरा गडी शब्द कुठं वापरला जातो खेळामध्ये वापरला जातो. माझ्या बाजूचा गडी आहे माझा गडी आहे. गडी म्हणजे नोकर नाही. गडी म्हणजे सालकरी नाही आहे. गडी म्हणजे माझ्या सोबत खेळण्यास योग्य असणारा माझ्या टीम मध्ये माझ्या संघामध्ये खेळणारा तो कोण असतो त्याला गडी त्या ठिकाणी म्हटलं जातं. कोणताही खेळ असला त्या खेळाचे काही नियम ठरलेले असतात. कबड्डी असेल फुटबॉल असेल किंवा क्रिकेट असेल त्या खेळाचे काही नियम ठरलेले असतात की त्याच्यामध्ये एवढे खेळाडू असतात. जसं कबड्डीमध्ये किती खेळाडू असतात एका बाजूने मला वाटतं 7 खेळाडू असतात. क्रिकेट म्हटलं की एका बाजूने जवळपास 11 खेळाडू त्या ठिकाणी असतात. आणि त्याचा जो कॅप्टन असतो म्हणा कप्तान असतो म्हणा प्रमुख असतो तो गडी त्या ठिकाणी निवडत असतो. मोठ्या टीमचं नाही सांगत बरोबर. ज्यावेळेस खेड्यामध्ये छोटे छोटे मुलं खेळतात एकाच गावातली असतात एकत्र येतात सगळे. तिथे काय असं ठरलेलं नसतं IPL सारखं की हे इकडून ते तिकडून. त्याच्यामधूनच निवडायचे असतात. त्याच्यामधून 2 संघ करायचे असतात. मग त्याच्यातले 2 कॅप्टन होतात एकमेकांच्या समोर उभे राहतात. आणि आता तर सांगत नाही आम्ही लहान असताना असं केलेलं ते सांगतो. एकमेकांच्या हातावर हात हाणायचा आणि एका गड्याचं नाव घ्यायचं आणि तो गडी त्याच्या बाजूनं खेळणार. तसं भगवंताला खेळ खेळायचा आहे. कालारूपी त्या ठिकाणी खेळ खेळायचा आहे. परंतु त्याकरता गडी निवडण्याचं काम भगवंत स्वतः करत नाही तर कॅप्टनला करायचं असतं काम. आपल्या बाजूनं कोण खेळायचे हे कप्तानाला निवडायचं असतं. मग हे बालगोपाळ म्हणतात कन्हैया तुझे गडी तुला निवडता येत नाही तू आम्हाला का सांगतोस. भक्त मंडळी भगवंताला प्रश्न करतात कन्हैया तुझे गडी तुला कोण कोण योग्य वाटतात. तुझ्या योग्यतेचे कोण आहे ते तुला कळणार की आम्हाला कळणार. तुझ्या मनामध्ये गड्याविषयी सदस्याविषयी काय मानसिकता आहे कशी मानसिकता आहे हे आम्हाला थोडीच कळणार तुला कळणार. तुझे गडी तू निवड ना. भगवंतानं सांगितलं नाही माझे गडी मी निवडू शकत नाही. म्हणजे का बरं निवडू शकत नाही म्हणजे मी त्याच्याविषयी अगोदरच बदनाम आहे. लोक माझ्यावर आरोप करतात की देव काय करतो भेदभाव करतो. देवावरती भेदभाव पुराणामध्ये केला शास्त्रामध्ये केला आणि सामान्य माणूस सुद्धा करतो. आम्ही सुद्धा देवावर कधी भेदभावाचे आरोप लावतो म्हणून देवानं आमचं काही चांगलं केलं नाही. एखाद्याच्या बाळाचा मृत्यू झाला काहीतरी असहनीय त्रास झाला काहीतरी दुःख झालं काहीतरी कष्ट झालं डायरेक्ट आपण देवाला म्हणतो देवा तुझं आम्ही काय बिघडवलं होतं आमच्यावर हा आघात का केला हा भेदभाव का केला त्याच्यावरती एवढी कृपा केली आमच्यावरती त्या ठिकाणी कृपा का नाही केली. देवावरती भेदभाव सामान्य माणसापासून मोठमोठ्या ऋषीमुनी म्हणा मोठमोठ्या साधूपर्यंत सुद्धा देवावरती आरोप झालेला आहे. अहो एवढंच काय भागवत तुम्ही ऐकलं 7 दिवसामध्ये भागवतामध्ये राजा परीक्षितानं सुद्धा देवावरती त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. समप्रिय सुरद ब्रह्मन भूतानां भगवान स्वयं इंद्रशार्दे कथन दैत्यान अवधीत विषमो यथा. राजा परीक्षिताना शुकाचार्यांकडे प्रश्न केला म्हणजे भगवंत देव आहे देवानं या जगाचं निर्माण केलं या जगाची उत्पत्ती केली. उत्पत्ती करणारा कोण असतो उत्पत्ती करणारा बाप म्हणा आई म्हणा आई उत्पत्ती करत असते. मग संपूर्ण जगाची जर आई जर देव असेल देवानं भेदभाव का बरं करावा. देवाला तर सगळे सारखे पाहिजे समान पाहिजे. जसं एखादी आई आहे ती आईला 4-5 मुलं असतील
एखादा मुलगा नोकरीला लागला, एखादा शेती करतो, एखादा काहीच करत नाही. आईचं असं नाही की तू फार पैशावाला आहे, तुझ्यावर माझं जास्त प्रेम आहे, हा काही कमवत नाही, याच्याकडे पैसा नाही, गरीब आहे, याच्यावर कमी प्रेम नाही. ती आई आहे. आईचं प्रेम सर्वावरती सारखं असतं. आई आपल्या मुला बाळामध्ये कधी भेदभाव करत नाही. तसं मग या जगाची आई जर देव असेल तर देवानं भेदभाव का करा? म्हणजे काय केलं देवानं भेदभाव? म्हणजे नेहमी दैत्यांना मारणं, नेहमी राक्षसांना मारणं, इंद्रादी देवांना त्या ठिकाणी मदत करणं. मग देवांना मदत करायची, राक्षसांना मारायचं, दुष्टांना मारायचं, दैत्यांना मारायचं, हा भेदभाव नाही तर काय? दुष्ट झाले म्हणून काय, राक्षस झाले म्हणून काय, दैत्य झाले म्हणून काय? परंतु देवा तुझेच संतान आहेत ना, ते तुझे जर संतान असतील, तुझ्यापासूनच जर उत्पन्न झालेले असतील, मग तुला शोभतं का भेदभाव करणं? अहो, राजा परीक्षितानं का देवाच्या भावानंच देवावर प्रश्न निर्माण केला. ज्यावेळेस रामायणातलं राम रावणाचं युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर प्रभू रामचंद्रानं इंद्राला बोलवलं. म्हणलं, इंद्रदेव तुम्ही अमृताचा कळस घेऊन या आणि माझ्या बाजूनं जेवढे वानरसेना मरण पावलेली, मृत्युमुखी पडलेली, त्या सर्वांना अमृत पाजायचं. प्रभू रामचंद्रानं इंद्राला बोलवलं. देवाचा आदेश म्हणल्यावर का नाही येणार इंद्र? परंतु जवळ उभे असणारे लक्ष्मण भैया, त्यांना हे देवाचं आवडलं नाही, देवाचा व्यवहार आवडला नाही. म्हणजे देवा, अहो रावण मेला, आता दुश्मनी संपली, आता कशाला मनामध्ये दुश्मनी ठेवता? म्हणजे काय झालं? अहो म्हणजे तुम्ही भेदभाव काय करताय? म्हणजे काय भेदभाव केला? म्हणजे तुमच्या बाजूनं लढले हे वानर म्हणून यांना अमृत पाजा, आणि रावणाच्या बाजूनं लढलेले राक्षस दैत्य यांना का सोडताय? त्यांच्याशी भेदभाव, पंक्तीभेद का करता? पंक्तीभेद पापदायक असतो. म्हणजे तुम्हाला मतदान केलं, त्यांच्या गलीला सिमेंट रस्ता, त्यांच्या गलीला गट्टू करणं, त्यांच्या गलीला नळाची व्यवस्था, आणि ज्या गल्लीमध्ये तुम्हाला काही नाही भेटलं, मतदान नाही भेटलं, विरोधकाची गल्ली आहे, म्हणजे तिकडं तशाच नाल्या नाही, सिमेंट रस्ता नाही, किंवा ज्या गावातून एखादा आमदार एखादा खासदार मायनस राहिला, म्हणजे त्या गावाकडं नाही, ते गाव आपलं नाही. अरे म्हणजे तसे नेते लोक भेदभाव करतात, तसं देवाला शोभतं का देवानं भेदभाव करणं? तुम्ही दैत्यांना राक्षसांना अमृत पाजत नाहीत, फक्त तुमच्या बाजूनं लढले, तुमच्या सेनेमध्ये होते म्हणून त्यांच्यावर अमृताची कृपा, आणि समोरच्या बाजूवर अमृताची कृपा नाही. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, माझ्या दृष्टीमध्ये, देवाच्या दृष्टीमध्ये कधी विषम भाव नसतो. वरच्या दृष्टीनं कधी दिसत असेल, परंतु वास्तविक विचार करून पाहिलं, मुळापर्यंत जाणून कारणाकडे जाऊन जर पाहिलं, तर देव कधी भेदभाव करत नाही. लक्ष्मण भैयाने विचारलं, मग याचं कारण सांगा बरं, तुम्हाला याच्यामध्ये भेदभाव दिसत नाही, समानता दिसते, कशी? प्रभू रामचंद्रानं उत्तर दिलं, लखन, म्हणजे ज्या वेळेस युद्ध होत होतं, युद्ध होत असताना काय असतं? एकमेकांची सेना एकमेकांच्या समोर असते, आणि मरते वेळेस समोरच्या बाजूनं जेवढे राक्षस होते, दैत्य होते, त्यांनी मरते वेळेस मला पाहिलं, देवाला पाहिलं. ज्याला मरते वेळेस देवाचं दर्शन झालं, त्याला वाईट गती मिळणार कुठून? त्याला तर सद्गतीच मिळणार. किती भाग्य! जसं भीष्माचार्यांचं भाग्य, भगवान श्रीकृष्ण स्वतः रणांगणामध्ये भीष्माचार्यांना मरते वेळेस दर्शन देतात, तसं त्या राक्षसांना, त्या दैत्यांना मरते वेळेस प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. प्रभू रामचंद्राला पाहिलं. मरता मरता जर देवाचं नाव जरी मुखाला आलं तर त्याला सद्गती प्राप्त होते, आणि मरते वेळेस देवाला पाहिलं, त्याच्या भाग्याचं काय वर्णन करावं? आपले त्यांचं जर भाग्य उदयाला आलं. परंतु माझ्या बाजूनं मारल्या गेलेली ही वानर सेना, यांनी मरते वेळेस या पापी राक्षसाचं तोंड पाहिलं, मरते वेळेस या पापी दैत्यांचं तोंड पाहिलं. यांना न जाणे कोणत्या नरकाला जावं लागेल अशा पाप्यांचं तोंड पाहिल्यानंतर, पापी माणसाचं नाव घेतलं तरी पाप आहे, आणि पापी माणसाचं तोंड पाहणं सुद्धा काय आहे? पाप आहे. म्हणजे या राक्षसांचं तोंड पाहत पाहत माझ्या बाजूनं लढलेले वानर, या वानर सेनेला मरण पत्करावं लागलं. यांची दुर्गती होऊ नये म्हणून यांना अमृत पाजण्याचा विचार करतो, यांच्याबरोबर होत असलेला भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न करतोय. विचार करून पाहिलं तर देवाच्या दृष्टीमध्ये भेद नसून
देवाच्या दृष्टीमध्ये अभेद आहे. विठाला विठाला राजा परीक्षिताला सुद्धा शुकाचार्यांनी उत्तर दिलं. अरे म्हणजे देवाच्या दृष्टीमध्ये भेदभाव नाही. शुकाचार्यांनी प्रसंग सांगितला. म्हणजे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला त्या यज्ञाचं त्या ठिकाणी मुख्य पद निभावलं, त्या ठिकाणी दिलं, मुख्य पदावरती बसवलं आणि त्यांचं पूजन करायला सुरुवात केली. आणि त्या सभेमध्ये शिशुपालानं भगवंताचा विरोध केला. अरे म्हणजे तुम्हाला दुसरा कोणी चांगला माणूस भेटला नाही का? या कृष्णाला का बसवलं? या अग्रपूजेचा मान का दिला? बोलून ते बोलायला लागले. सगळे मारायला धावले. पांडव मारायला उठले. भगवंतानं सांगितलं त्याला कोणीही हात लावू नका, त्याचं मरण माझ्या हातून आहे. बलदावनं सांगितलं मग तो एवढा बोलतो, एवढ्या शिव्या घालतो, त्याला मारत का नाही? भगवंतानं सांगितलं त्याची वेळ अजून आलेली नाहीये. त्याच्या आईला मी शब्द दिलेला आहे, त्याचे 100 अपराध होईपर्यंत मी त्याला काही करणार नाही. त्यांचे 100 अपराध संपायला थोडेसे अपराध बाकी आहेत. आणि हा तावानं वेगानं भगवंताला अपशब्द बोलायला लागला. आणि ज्या वेळेस त्याचे 100 अपराध संपले, भगवंतानं लगेच आपलं सुदर्शन चक्र काढलं, शिशुपालाचं मस्तक उडवलं. परंतु सर्वांनी एक आश्चर्य पाहिलं. शिशुपालाच्या शरीरातून प्राणज्योती निघाली आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणामध्ये विलीन झाली. सगळे पाहत राहिले. म्हणजे एवढा पापी, देवाला शिव्या घालणारा, देवाला अपशब्द बोलणारा, आणि त्याला एवढी चांगली गती की देवाच्या पायामध्ये जागा भेटावी. चांगल्या पुण्यवानाला देवाच्या जाग्या पायावरती जागा भेटत नाही, या पाप्याला जागा कशी भेटली? युधिष्ठिर त्या सभेमध्ये होता, पांडवांचा मोठा भाऊ. युधिष्ठिरानं जवळ बसलेल्या एका साधूला, त्या साधूचं नाव देवर्षी नारदजी. नारदांना प्रश्न केला, नारदजी हा काय भेदभाव आहे? हा काय देवाचा व्यवहार आहे? म्हणजे आम्ही चांगलं देवाचं भजन करायचं, नामस्मरण करायचं, दानधर्म करायचा, व्रत उपवास करायचे, वारी करायची, तीर्थयात्रा करायची, आम्हाला तीच गती, आणि देवाला शिव्या घालणारे त्यांनाही तीच गती. अहो म्हणजे आम्ही तुमचा प्रचार केला, सगळं केलं, आम्हाला तीच गती, आपल्या विरुद्ध होते. आता निवडणुकीनंतर आपल्या पक्षात आले, आमच्यापेक्षा त्यांना मान भेटायला लागला, आमची काय किंमत? कार्यकर्ते म्हणतात ना, अहो म्हणजे आपल्या विरुद्ध होते. ते गावातला एखादा जुना कार्यकर्ता असेल आणि त्याच्या विरोधातला माणूसच जर त्याच्या पक्षामध्ये आला आणि तो त्याच्यापेक्षा जरा वरचढ असेल, समजा एखादा सरपंच लेवलचा असेल आणि त्याच्या गावातला जिल्हा परिषद मेंबरच्या लेवलचा, आणि तोच पक्षामध्ये आला, त्याचं पोझिशन वरचं असतं, त्याला मान सन्मान भेटायला लागतो. याला वाटतं 35 वर्ष झालं मी पक्षाची तुमच्या पाठीमागं राहिलो, पक्षाची सेवा केली, आज तो पाठीमागं आला आणि त्याला तुम्ही सन्मान देताय. मग आमची आणि त्याची योग्यता एकच का? तसं देवाला प्रश्न केला, त्या युधिष्ठिरानं नारदांना प्रश्न केला. म्हणजे देवाचं भजन पूजन करणारे त्यांनाही तीच जागा, आणि देवाला शिव्या घालणारे देवाला त्यांना सुद्धा तीच जागा का? देवर्षी नारदांनी उत्तर दिलं, देवाचं मोजमाप जरा वेगळे, नेत्यापेक्षा वेगळे, सामान्य माणसापेक्षा वेगळे. सामान्य माणसाचं कसं आहे, गोड बोलला तो चांगला, आपल्या बाजूनं राहिला तो चांगला, आपल्याला मतदान केलं तो चांगला. देवाचं तसं नाही आहे. देवाची तुम्ही पूजा करा, देवाचं नामस्मरण करा, नाही घडलं देवाची निंदा करा, नाही घडलं देवाला शिव्या द्या, तरी देव तुम्हाला आपलंसच करणार. देव असं नाही म्हणणार की आपल्या बाजूचा नाहीये. भक्त का वैरिया व्हावे माझी याची, परतिया जाती जन्मावे, भजे जे का विरोधावी. वैरी जरी असला परंतु मला भजतोय. गीतेमध्ये सुद्धा प्रमाण आहे, विठाला विठाला अपिचे सुदराचारो भजते माम अनन्य भाग. पाप्याचा पापी असू द्या, परंतु मला शरण आलेलं ना, त्याचं जन्म मरण त्या ठिकाणी मी निवारण करत असतो. एक सुंदर श्लोक भागवतामध्ये त्या ठिकाणी सांगितलेला आहे, विठाला विठाला रागात द्वेषात भयात स्नेहात यथा भक्ती ईश्वरे मनः आवेश्य तदगम बहवस्तं गतिंगतः.
रागाच्या दृष्टीनं, द्वेषाच्या दृष्टीनं, भयाच्या दृष्टीनं, स्नेहाच्या दृष्टीनं जो भगवंताकडे गेला, भगवंतानं त्याला आपलंसं केलं. रागाच्या दृष्टीमध्ये कोण गेलं? कंस होता. कंस भयाच्या दृष्टीनं गेला. शिशुपाल शत्रुत्वाच्या दृष्टीनं, द्वेषाच्या दृष्टीनं भगवंताकडे गेला. शिशुपालाच्या मनामध्ये तो प्रेम नव्हतं, द्वेष होता. कंसाच्या मनामध्ये काय होतं? भीती होती. त्याला माहीत होतं की कृष्ण येणार मारणार, कृष्ण येणार मारणार. आणि त्याला कोणीतरी सांगितलं कृष्ण सावळ्या वर्णाचा आहे, काळ्या रंगाचा आहे. काळी वस्तू कोणती दिसली की मनामध्ये एवढी भीती निर्माण व्हायची, कृष्ण तर येणार नाही, कृष्ण तर मारणार नाही. जसं एखाद्या भक्ताला चराचरामध्ये देव दिसायला लागतो भक्तीनं, तसं द्वेषानं म्हणा, निंदेनं म्हणा, शत्रुत्वानं म्हणा, भीतीनं म्हणा, देवाचं जर चिंतन झालं ना, देव त्याला त्या ठिकाणी आपलंसं करत असतो. गोपिका काय करत? गोप्य प्रेमात. गोपिकांनी तू वना आला, तर गोपिकांचं त्याचं नातं काय होतं? प्रेमाचं नातं होतं. काही ठिकाणी ते असंही सांगितलं तर गोपिका देवाला देव मानत नव्हत्या. कृष्ण असेल लोकांसाठी देव, त्यांच्याकरता त्यांचा फक्त प्रेमी होता. प्रेमी म्हणून त्याच्यावरती प्रेम केलं. भगवंतानं त्यांचा उद्धार केला. कंसासाठी कृष्ण देव नव्हता, शत्रू होता. शिशुपालासाठी कृष्ण त्या ठिकाणी देव नव्हता, शत्रू होता. परंतु भगवंताचा स्वभाव आहे. अहो, जी पुतना भगवंताला मारायला आली, त्या पुतनेला सुद्धा कोणती गती दिली? भागवतामध्ये सुंदर श्लोक आहे. अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया अपपाय दप्य साध्वी लेभे गतिम दात्री उचितांत तुन्यम कम्मा दयालुम शरणम रजेम. बकासुराची बहीण बकी पुतना स्तनाग्राला विष लावून भगवंताला मारण्याकरता आली. परंतु भगवंतानं कोणती गती दिली? जी गती आपल्या आईला द्यावी. म्हणजे आईला गती राक्षसीने तीच गती मला नाही. ती आली भगवंताकडे. भगवंताकडे जाणं मतलब आहे. तुमचा दृष्टिकोन कोणताही असू द्या, भगवंतानं कधी कुणाला दूर केलेलं नाही. म्हणून म्हटलेलं पापे जैसे जैसे पापे जैसे 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 तू कभी पापी जैसे मूड पापी जैसे तैसे उतरे काशी लावणे. कसे असे मूड असतील, पापी असतील, भगवंताने कधी भेदभाव केला नाही. म्हणून म्हटलेलं आहे तुम्हा सनकाधिकाचिनी माने सायुज्य सौरसू केला पुतने जी विषाचे स्तनपाने मारू आली. ती स्तनपान, विषाचं स्तनपान करायला आली आणि त्या पुत्रेला सुद्धा चांगली गती दिली. म्हणून म्हटले तुम्हा सनकाधिकाचिनी माने सायुज्य सौरसू केला पुतने जी विषाचे स्तनपाने मारू आली. विठाला विठ्ठल. भगवंताचं उदारपण तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न मनसी पात्रा पात्र ते कैवल्या ऐसे पवित्र ते वैरी आहे. दिले वैर्याला दिलं काय? छोटं मोठं बक्षीस नाही. कैवल्य म्हणजे मुक्ती. मला एवढी समानता देवामध्ये आहे, तरी पण देवावर आरोप केला जातो की देव भेदभाव करतो. देव म्हणतो मी अगोदरच बदनाम आहे, म्हणून मला सांगू नका की माझे गडी निवडायचे, म्हणून ते गडी तुम्ही निवडा. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. मला निवडून करायचं काय ते सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये.
मध्ये मिळो एक खेळो एकासी. म्हणजे त्यांना गडी निवडून करायचं काय? म्हणजे आपणामध्ये मिळो, स्वतःच्या स्वरूपामध्ये स्वतःला त्या ठिकाणी मिसळून घ्यायचंय. माझा काही वेगळा स्वार्थ नाही. म्हणजे आपणामध्ये मिळो म्हणजे काय? स्वतःचे स्वतःमध्ये सगळे आहेत ना. कोण कुठं असं बाहेर आहे का? आपल्याला जर विचारलं आपण स्वतःमध्ये आहोत का? आपण म्हणतो हां मी आहे स्वतःमध्ये. किंवा आणखी एक आपण शब्द वापरतो, तब्येतीविषयी वापरतो. आपण काय म्हणतो? स्वस्थ आहात का? स्वास्थ्य ठीक आहे का तुमचं? काशीला एक स्वामीजी होते, ब्रह्मलीन झाले 2-3 वर्षापूर्वी. आणि भारती महाराज खूप कडक त्या ठिकाणी महात्मा होते. गेलो म्हणे मोठ्या महात्म्याला काय बोलावं? स्वामीजी आप स्वस्थ है? बोले कौन स्वस्थ है दुनिया में? बोले कौन स्वस्थ है दुनिया में? मतलब त्याने स्वस्मिन तिष्ठती इति स्वस्थ. जो स्वतःमध्ये आहे त्याला स्वस्थ म्हणावं. विचार करून पाहिलं तर आपण स्वस्थ आहोत का? स्वस्थ असणं म्हणजे स्वतःमध्ये असणं. म्हणजे आम्ही आमच्यामध्ये आहोत नाही. आपण दिसायला आपल्यामध्ये दिसतो परंतु वास्तविक आपण आपल्यामध्ये नाहीत. आपलं वास्तविक स्वरूप काय आहे आणि आपण स्वतःला समजायला काय लागतो? आपल्याला जर विचारलं आपलं स्वरूप काय, आपण सांगतो तुला दिसत नाही का? हा 3.5 हाताचा देह म्हणजेच मी आहे. पंचमहाभूतापासून आई वडिलांनी ज्या शरीराला जन्म दिला ते शरीरच त्या ठिकाणी मी आहे. परंतु वास्तविक विचार करून पाहिलं तर शरीर आपण असू शकतो का? आणि जर शरीर आपण असतो तर झालं काय असतं? मेल्यानंतर मृत्यूनंतर या शरीराला काय करतात? जाळतात, अग्निसंस्कार देतात. आणि जाळल्यानंतर काय होतं? या शरीराची राख होते, राख. आणि राग झाल्यानंतर राखेचा पुनर्जन्म होतो का? राख जन्माला येते का? आपल्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला आलं, माणूस मेल्यानंतर आपण काय म्हणतो? म्हणजे आजोबाचं नाव कसं ठेवलं? म्हणजे नावकरी आलाय. म्हणजे तो तर नावकरी कुठून आला? त्याची तर राग झाली. म्हणले ती राग सुद्धा आम्ही उचलून गंगेमध्ये टाकली. मग त्याचा कुठं पुनर्जन्म होतो का? याचा अर्थ काय आहे? जाणारा कोणीतरी वेगळा आहे आणि शरीर त्या ठिकाणी वेगळं आहे. शरीर जर आपण असतो, मेल्यावर आपल्या घरच्या लोकांनी तसंच ठेवायला पाहिजे होतं. ठेवतात का? दुपारच्या नंतर उशिरा जर मृत्यू झाला, खूप झालं म्हणतात उद्या सकाळी अंतिम विधी होईल. कशाला ग्रुपला टाकतात उद्या सकाळी 8 वाजता अंतिम विधी. आणि म्हणजे खूपच त्या ठिकाणी आमचा जवळचा माणूस होता, खूपच प्रेमाचा माणूस होता. आम्ही 4 दिवस तसे ठेवणार होतं का? नाही. म्हणतो दुर्गंध यायला लागला शरीराचा, काढा म्हणतात लवकर घराच्या बाहेर. घरामध्ये सुद्धा कोणी ठेवायला तयार नाही. ज्या शरीराला तो मी समजतो का? शरीरामधून असं काय गेलं त्या शरीराला किंमत राहिली नाही. म्हणजे शरीरातून जो जीव निघून जातो, जे प्राण निघून जातात, त्या जीवामुळं प्राणामुळं त्या ठिकाणी किंमत आहे शरीराला. म्हणून म्हटलेलं आहे शिव म्हणजे शरीराला म्हटले. शिव के बिना काय म्हटलेलं आहे? म्हणजे शिवाच्या विना शिव सुद्धा शव होतो. म्हणजे जी शक्ती आहे, जसं इथं कालिका देवीचं मंदिर आहे, देवी भागवतामध्ये वर्णन आहे. शिवामध्ये असणारी जी शक्ती आहे ती शक्ती सुद्धा कोणाची? म्हणजे देवीची आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आपण खरे स्वस्थ नाहीतच. खरा स्वस्थ तोच आहे जो स्वतःला त्या ठिकाणी देह समजत नाही, स्वतःला इंद्रिय समजत नाही. स्वयं परब्रह्म, स्वयं परब्रह्म.
परब्रह्म तो स्वयं आत्माराम. वास्तविक जीवाचं जे स्वरूप आहे आत्मस्वरूप आहे परब्रह्म स्वरूप आहे. परंतु अज्ञान वशामध्ये तो देहाला मी म्हणायला लागतो, इंद्रियाला मी म्हणायला लागतो, प्राणाला मी म्हणायला लागतो आणि स्वतःचं वास्तविक स्वरूप त्या ठिकाणी विसरून जातो. म्हणून तुकोबरा म्हणतात भगवंताच्या मुखातले शब्द सांगतात आप आपणामध्ये मिळू. आत्मस्वरूपामध्ये विलीन होणं हाच त्या ठिकाणी माझ्या खेळाचा विषय आहे. एक खेळो एकाशी, एकानं एकाशी खेळायचं. एकानं एकाशी खेळणं म्हणजे एक स्वरूप असणारा परमात्मा, ज्या परमात्म्याचं स्वरूप एक आहे. आपल्याला जरी वाटत असलं परमात्म्याचे स्वरूप अनेक आहेत, परंतु वास्तविक शास्त्रानं सांगितलं एकमेव अद्वितीयम. संतांनी सुद्धा अनेक प्रमाणाच्या माध्यमातून सांगितलं एक धरीला चित्ती आम्ही रुखमाईचा पती. सर्व भावे एक विठ्ठल, सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण, सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. आम्ही नामाचे नानक वेणू प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलाचे प्रमाण. आम्ही नामाचे नानक वेणू प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलाचे प्रमाण. सर्व भावे एक विठ्ठलाचे प्रमाण. आपुला तो एक. एक शब्द अनेक वेळा आलेला आहे. तो एक स्वरूप असणारा परमात्मा, त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं. एक खेळो एकाशी. म्हणजे देवा काही जण असे आहेत तुझी भक्ती करायला, तुझा परमार्थ करायला त्यांना नको वाटतं, भित्रे आहेत. त्यांच्याशी काय करावं त्याचं उत्तर दिलं तिसऱ्या घाबरियांच्या मोडा काड्या धाडा भ्याडा वळती. हे जे घाबरट आहेत त्यांच्या काय करा. घाबरियांच्या मोडा काड्या. काड्या मोडा म्हणजे काय, त्यांना चुलीत घालायला का तुराट्या मोडून द्या का, नाही. काड्या मोडामध्ये त्यांच्याशी काडी मोड घ्या. लहान मुलं काय करतात कट्टी करणं म्हणतात ना. कट्टी करणं म्हणजे आबोला धरणं, बोलणे बंद करणं, व्यवहार बंद करणं, त्याला म्हणतात काडीमोड घेणं. म्हणजे जसे जे घाबरट आहेत ना त्या घाबरटांची काडीमोड घ्या, त्यांच्या संगतीमध्ये राहू नका. म्हणजे देवा का, म्हणजे ते घाबरट आहेत, त्यांच्यामध्ये नास्तिकपणा आहे, त्यांच्यामध्ये भीती आहे, त्यांच्यामध्ये घाबरटपणा आहे. तो घाबरटपणा तुमच्यामध्ये येऊ शकतो. चांगली परमार्थाची आवड ज्याला आहे त्याच्या मनामध्ये सुद्धा देवाविषयी अश्रद्धा निर्माण होऊ शकते. कारण चांगल्याचा परिणाम लवकर होत नाही, वाईटाचा परिणाम लवकर होतो.
अहो म्हणले गावामध्ये दरवर्षी सप्ताह होतो, कीर्तन होतात, मंदिरं आहेत. अहो म्हणले 10 दिवसाची निवडणूक आली, आमच्या गावातले 10-12 तरुण व्यसनी झाले. म्हणजे बाकी दरवर्षी सप्ताह होत, त्याचा परिणाम नाही होत का? त्याचा परिणाम का होत नाही? पारमार्थिक कार्याचा परिणाम का होत नाही? आणि वाईट गोष्टीचा परिणाम का लवकर होतो? म्हणजे इंद्रियत ना आपल्या शरीरातले हे इंद्रिय वाईट लवकर ग्रहण करतात का? म्हणजे या इंद्रियांची वृत्तीच बहिर्मुख बनवलेली आहे. ब्रह्मदेवानं ज्यावेळेस शरीर बनवलं त्यावेळेस सांगितलं उपनिषदामध्ये, परांची खाणे वितरण स्वयंभू तस्मात परांग पश्यती अंतरात्मन. परांची खाणी म्हणजे बाहेर त्या ठिकाणी इंद्रियांची वृत्ती आहे. इंद्रिय चांगलं लवकर पकडत नाहीत, वाईट लवकर पकडतात. म्हणून अशा वाईटांच्या संगतीमध्ये जर तुम्ही राहाल तर तुमच्या जीवनामध्ये त्या वाईट गोष्टी येतील. तुमचा परमार्थ जो चालवतो परमार्थ सुद्धा कमी होऊ शकतो. म्हणून अशा प्रकारची नास्तिक माणसं, वाईट माणसं, घाबरट माणसं, त्यांच्याशी काय करा? काडीमोड घ्या. खापरी यांच्या मोडा काड्या. म्हणजे देवा शेवटी तुझेच आहेत ना, ते घाबरट झाले म्हणून काय, त्यांचा काहीतरी उद्धार व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांचा उद्धार व्हायचा असेल तर काय करा? धाडा भ्याडा वळती. धाडा म्हणजे पाठवा, भ्याडा म्हणजे भित्रे, जे देवाला भितात, देवाच्या भक्तीला भितात, परमार्थाला भितात, अशा भित्र्या लोकांना पाठवा. कशाला? वळतीया. वळती कशाची करावी लागते? गायींची वळती करावी लागते, गायींची. अहो म्हणले गायीची वळती करायला पाठवायचं का? अहो म्हणले वळती नुसत्या गायीचीच नाही करावी लागत, गायीची वळती तर कोणी करेल. आपल्या शरीरामध्ये सुद्धा इंद्रिय आहेत आणि या इंद्रियांना सुद्धा गायीची उपमा देण्यात आलेली आहे. शरीरामध्ये असणारे इंद्रिय, काही ठिकाणी इंद्रियांना घोड्याची उपमा देण्यात आली, शरीराला रथाची उपमा देण्यात आली आणि इंद्रियांना घोड्याची उपमा देण्यात आली. काही ठिकाणी इंद्रियांना त्या ठिकाणी गायीची उपमा देण्यात आली. आणि या इंद्रिय रूपी ज्या गायी आहेत त्या गायींना त्यांना वळवायला सांगा. म्हणजे त्यांची इंद्रिय रूपी गायी कुठं गेल्या? म्हणजे दुसऱ्याच्या बांधाला गेल्या का? वळवावं कधी लागतं? आपलं शेत सोडून, बांध सोडून दुसऱ्याच्या बांधाला गेल्यावर वळवावं लागतं. तसे म्हणजे आपले इंद्रिय ज्या करता दिलेले आहेत, कशा करता दिले? इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी. नारायण जोडण्याकरता इंद्रिय दिली, परंतु नारायण राहतो बाजूला आणि या शरीराच्या द्वारे, इंद्रियाच्या द्वारे पसारा जमा करत राहतो, संसार जमा करत राहतो. संसाराकडे इंद्रिय धावत आहेत. या इंद्रिय रूपी गायींना संसाराकडून वळून देवाकडे लावा, देवाच्या नामस्मरणाशी लावा, देवाच्या चरणाशी लावा. यालाच तुकोबराय म्हणतात धाडा भ्याडा वळती. या जे भ्याड आहेत त्यांना म्हणावं अगोदर इंद्रियावर ताबा मिळवा, इंद्रियांना विषयाकडून, प्रपंचाकडून, व्यसनाकडून वळून आणा आणि देवाकडे लावा, देवाच्या चरणावर लावा. मग माझ्या योग्यतेचे ते होतील. बालगोपाळ म्हणतात, भक्त म्हणतात, देवा काही आशेत ज्यांना इंद्रियाला वळवायची सुद्धा इच्छा नाही आहे, आळशी झालेले आहेत, त्या आळशांचं काय करावं? त्याला उत्तर दिलं शेवटच्या चरणावर. म्हणे देवा पासी तुका म्हणे देवा पासी, तुका म्हणे देवा पासी, देवा पासी हो, तुका म्हणे देवा पासी, तुका म्हणे देवा पासी,
पसे विटाळसे नसावी आप आपणामध्ये मिळो एक खेळो एकासे विठोबार काल्याच्या कीर्तनाचा नियम साधू संतांनी घालून दिलेला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी भगवंत मथुरेमध्ये प्रगट झाले वसुदेवांच्या द्वारे भगवंताला गोकुळ नगरीमध्ये आणण्यात आलं भगवंत हळूहळू लहानाचे मोठे झाले पुतना इत्यादी सारखे अनेक दैत्य राक्षसी येत राहिले भगवंत त्यांचा उद्धार करत राहिले भगवंत ज्यावेळेस मोठे झालेले आहेत भगवंतानं पहिला आपल्या वयातील जे बाल सवंगडी आहे सगळ्यांच्या घरी गाई आहे दही दूध लोणी परंतु सर्वांची शरीर एकदम बारीक आहे सर्वांना विचारलं का रे तुमच्या सगळ्यांच्या घरी दही दूध लोणी एवढं मुबलक प्रमाणामध्ये असताना तुमच्या शरीराची ही अवस्था बालगोपाळांनी सांगितलं कन्हैया घरी सगळं मथुरेमध्ये विकायला येतात घरी उरलेलं ताक असतं आणि ताक पिऊन ताक खाऊन कुठं तब्येत सुधारते का म्हणले लोणी खायचं का म्हणले हो कन्हैया म्हणले मग याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी तुम्हाला पोट भरून लोणी खायला भेटेल माझ्या पाठीमागे या मग दररोज रात्री एका घरी लोण्याची चोरी त्रस्त झालेल्या गोपिका शिकायत करायला मैया यशोदेकडे जातात यशोदे तुझ्या कन्हैयाला काहीतरी आवर घाल खूप त्रस्त आहोत त्याला आवर घालणं होत नसेल तर आम्हाला सांग आम्ही कुठंतरी दुसरीकडे राहायला जातो गोपिकांनी ज्यावेळेस टोकाची भाषा वापरली मैया यशोदेने सांगितलं कन्हैया तुझ्या खोड्यांनी गोपिका त्रस्त आहेत तुला काही काम राहिलेलं नाही आगाव कामं सुचत आहेत उद्यापासून आपल्या गायी आणि वासरं वृंदावनामध्ये चारण्याकरता घेऊन जायचे म्हणजे ठीक मैया जसा आपला आदेश गाई वासरांच्या पाठीमागं निघाले कन्हैया बाल गोपाळ कृष्ण बलराम गाई वासरांना चारायला सोडायचो अनेक प्रकारचे खेळ खेळायचे खेळून थकल्यावर बालगोपाळ म्हणायचे कन्हैया आता खेळण्यामध्ये आनंद राहिला नाही आता भूक लागली आता जेवण करायला हवं मग आपापल्या घरून आणलेली शिदोरी ती शिदोरी त्या ठिकाणी एकत्रित केल्या जाते त्या शिदोरीचा काला केला जातो आणि तो काल्याचा प्रसाद भगवान श्रीकृष्ण स्वस्तान आपल्या हातानं एकमेका देऊ मुखी सुखे घालो बरी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये तो काल्याचा प्रसंग तो काल्याचा प्रसाद भगवंत बालगोपाळांच्या मुखामध्ये देतात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर